तो परदेशामध्ये जाऊन सुद्धा संपत्ती, पैसा, अडका, धन, दौलत सगळं काही कमावला होता, पण त्याचा काहीच फायदा नव्हता. तो श्रीमंत असून सुद्धा आई वडील रस्त्याने भीक मागत होते आणि उपासमार होऊन ही जग सोडून गेले. अमरकडे भरपूर पैसा होता, मोठे घर होते, महागड्या गाड्या होत्या, ऐश्वर्य होतं, पण त्याच्याकडे आई वडिलांची आठवण नव्हती. तो डॉक्टर झाला, लोकांना जीवनदान देत होता, पण स्वतःच्या जन्मदात्या आईना सुख देता आलं नाही. सदर घटना काल्पनिक असून तिचा कुठल्याही सत्य घटनेशी अथवा जीवित किंवा मृत व्यक्तीशी कसलाही संबंध नाही. ही कथा केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने लिहिली गेलेली असून कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरविण्याचा आमचा हेतू नाही. धन्यवाद. सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात वसंतराव आणि लक्ष्मीबाई आपली छोटीशी शेती करून आपलं जीवन जगत होते. त्याचा एकुलता एक मुलगा अमर अतिशय हुशार आणि मेहनती मुलगा होता. त्याचं स्वप्न होतं की आपण विदेशामध्ये डॉक्टर व्हायचं आणि आईवडिलांनी आपल्या कष्टाच्या पैशातून त्याच्या शिक्षणासाठी मोठे कष्ट घेतले. त्याचे वडील दिवसभर शेतामध्ये काम करायचे आणि पैसा जमा करून अमरच्या शिक्षणासाठी द्यायचे. अमर अत्यंत मेहनती होता. त्याने वैद्यकीय शिक्षण घेतले आणि त्याला अमेरिकेत नोकरीची संधी मिळाली. मोठ्या आनंदाने तो आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन निघून गेला. त्याचे स्वप्न सत्यात उतरलं होतं. तो एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर झाला होता. पैसा मिळू लागला, नाव झालं, प्रतिष्ठा मिळाली, परंतु तो आपल्या आईवडिलांना आता विसरू लागला होता. काही वर्ष त्याने आपल्या आईवडिलांना संपर्क केला, पैसे पाठवायचा, फोन करायचा, बोलायचा, पण हळूहळू फोन करणंही कमी झालं. कामाच्या गडबडीत नवीन जगात रमल्यामुळे त्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही की या पदापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या आईवडिलांनी किती कष्ट घेतले, किती मेहनत केली. याकडे त्या अमरने लक्ष दिलं नाही. डॉक्टर झाला आणि आपल्या आईवडिलांचा त्याला विसर पडू लागला. अमर तर गावाकडे येतच नव्हता. तो फोनही करत नव्हता. फोन येणं आता बंद झालं होतं. त्या म्हाताऱ्या आईवडिलांनी अनेकदा त्याला गावी येण्याची विनंती केली. अमरला म्हणायचे, बाळा अमर, लई दिवस झालं तुला बघून, तुला एक वेळेस बघावं वाटतंय, तर तू गावाकडे येशील का, असे म्हणायचे. तो नेहमीच कामाच्या कारणावरून टाळत राहिला. तो म्हणायचा, येथे मला बसायला वेळ नाही, इथं मला काम इतकं असतं की सुट्टी मिळत नाही आणि तुम्ही गावाकडे या म्हणतात. तो सतत सांगत राहिला, मला येणं होणार नाही, तुमचं तुम्ही बघून घ्या. आता पैसे पाठवणं तर बंद झालं होतं आणि आता फोनही येणं बंद झालं. आता वसंतराव आणि लक्ष्मीबाई रडत बसले होते. अंगामध्ये ताकद होती तेव्हा शेतामधले काम केले. आता शक्ती कमी झाली, शेती करण्याचं बळ नव्हतं. आता काय करणार, काय खाणार, हा प्रश्न त्या दोघांपुढे पडला होता. मुलगा तर पैसे पाठवत नव्हता. काय खावं आणि काय प्यावं हे त्यांना समजत नव्हतं. त्यांनी शेजाऱ्याकडून मदत घेतली, पण शेजारी किती दिवस मदत करणार हो? एक वेळेस, दोन वेळेस, सतत थोडी ते मदत करणार आहेत. प्रत्येक वेळेस त्यांना मागायला तर जमणार आहे का? पण हळूहळू परिस्थिती एवढी बिकट झाली की त्यांना भीक मागण्याची वेळ आली. गावातील लोकांनी त्यांना समजावलं, त्याची मदत केली, पण फक्त त्यांची नजर मुलांच्या वाटेकडे लागली होती. माझा मुलगा मला भेटण्यासाठी कधी येईल आणि त्याचं तोंड कधी बघेल, हीच इच्छा त्यांच्या मनामध्ये होती. परंतु अमर परत काही येत नव्हता. लक्ष्मीबाई रोज विचारायची. ती म्हणायची, त्याला आता आपली आठवणच येत नसेल. आता तो मोठा झाला आहे ना, तो डॉक्टर झाला आहे, पैसा आहे, धन दौलत आहे, गाडी आहे, घर आहे, सगळं काही आहे त्याच्याकडे. आता आपली आठवण कशाला येते त्याला? त्यावर वसंतराव हताश होऊन उत्तर द्यायचे, जाऊ दे, विचार करत बसू नको. आता काय आपला मुलगा आपल्याकडे येणार नाही, जाऊ दे, काळजी करू नको आणि त्याची वाट पण बघू नको. असेच काही दिवस गेले. अमरने एकदाही गावी पाय ठेवला नाही. अखेर वसंतराव खायला न मिळाल्यामुळे उपासमारीने तो मरण पावला. काही दिवसांनी लक्ष्मीबाई ही देवाघरी गेल्या. गावकऱ्यांनी त्यांचा अंत्यसंस्कार केला. अमरला सतत फोन लावत गेले, पण त्यांनी काही फोन उचलला नाही. शेवटी त्याने एकाच्या व्हॉट्सअपवरती एक मेसेज टाकला, आय एम बिझी, सॉरी फॉर युअर लॉस. मी व्यस्त आहे, आय एम सॉरी, आय एम व्हेरी बिझी. मी खूप व्यस्त आहे, असं त्याने मेसेज केला. तो परदेशामध्ये जाऊन सुद्धा संपत्ती, पैसा, अडका, धन, दौलत सगळं काही कमावलं होता, पण त्याचा काहीच फायदा नव्हता. तो श्रीमंत असून सुद्धा आई वडील रस्त्याने भीक मागत होते आणि उपासमार होऊन ही जग सोडून गेले. अमरकडे भरपूर पैसा होता, मोठे घर होते, महागड्या गाड्या होत्या, ऐश्वर्य होतं, पण त्याच्याकडे आईवडिलांची आठवण नव्हती. तो डॉक्टर झाला, लोकांना जीवनदान देत होता, पण स्वतःच्या जन्मदात्या आईना सुख देता आलं नाही. त्यांना कोरकाभर भाकर सुखाची देता आलं नाही. काय फायदा असल्या पैशाचा? आणि शेवटी सगळे इथेच टाकून जायचं आहे, घेऊन फक्त कर्म जायचं आहे. लोकांनी म्हणायला पाहिजे की हा माणूस किती चांगला होता, असं लोकांनी म्हणायला पाहिजे, असं माणसानं राहायला पाहिजे. या कहाणीतून आपल्याला हेच समजून येतं की पैसा कमवण्याच्या धडपडीत आपण आपल्या माणसांना विसरतो. संपत्तीचा उपयोग काय जर त्याच पैशाचा उपयोग आईवडिलांसाठी करता आला नाही, आईवडिलांना सुख देता आलं नाही,
आई वडिलांना सुख देणं हाच सर्वात मोठा धर्म आहे असे मी म्हणेन. परदेशात सोनं मिळतं, पण मायभूमीच्या मातीच्या आणि वडिलांच्या प्रेमाची किंमत कधीच मोजता येत नाही, कधीच मोजता येत नाही. तर ही कहाणी आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.